उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या राजकारणावर तुफान टीका केली आहे। भाजपचं राजकारण म्हणजे कौरवनीती असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। भाजपनेही त्यांच्या आरोपाचा मात्र खरपूस भाषेत समाचार घेतलेला आहे। सविस्तर पाहूयात। भाजपच्या राजकारणाला कौरवनीतीची उपमा। ईडी सीबीआयचं चक्रव्यूह रचल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप। राजकारणातील कोण कौरव कोण पांडव। उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर खळबळजनक आरोप केले। भाजप महाराष्ट्रात कौरवनीतीचं राजकारण करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। ईडी आणि सीबीआयची चक्रव्यूह रचून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला। आज हे जे काय ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकतायत ही भेकड लोक आहेत। ह्यांना अभिमन्यूसारखं धैर्य नाहीये लढायचं। तो चक्रव्यूहात घुसला होता। हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत। म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामाऱ्या लावण्याचा प्रयत्न केला। हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना। ही कौरवनीती जी आहे ती कौरवनीती शेवटी हारणार। उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे काळूबाबाचा तमाशा असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। उद्धव ठाकरे मुलाखत देतात आणि संजय राऊत हे मुलाखत घेतात। काळूबाळूचा तमाशाच आहे। त्यांची हिंमत असेल तर आपले ही जे मीडिया आहे या मीडियांना बघून मुलाखत दिली पाहिजे। मुलाखतीला काळूबाळूचा तमाशा मंडळ हा शाहिरांचा अपमान असल्याचा पलटवार संजय राऊतांनी केला। फार गाजला होता काळूबाळूचा तमाशा। संस्कृती आहे की तुम्ही तमाशाचा अपमान करताय। काळूबाळूचा तमाशा या महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक ताकद होती। ते बावनकुळे वगैरे लोक आहेत त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी काही संबंधच राहिलेला नाही। म्हणून त्यांना काळूबाळू कोण हे माहीत नाही। अभ्यास करा म्हणावं आणि मग बोला। उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपाचा शिवसेनेनं समाचार घेतलाय। 40 वर्ष शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी घाम गाळला त्यांना तुम्ही कौरव कसं म्हणू शकता असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केलाय। तुम्हाला जर बलिदान द्यायचं, तुम्हाला जर शहीद व्हायचं तर त्याला कोणी रोखू शकत नाही। कौरवाची उपमा कुणाला देतात? म्हणजे 40 वर्ष तुमच्या बरोबर असणारे सगळे कौरव होते का? ज्यांनी रक्ताचं पाणी केलं हे सगळे कौरव होते का? महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा महाभारत सुरू आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालात जनता कोणाला कौल देते यावरून कौरव कोण आणि पांडव कोण हे स्पष्ट होणार आहे। संभाजीनगरहून सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।